रत्नागिरीतल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका। 4 ते 5 तासांपासून अनेक गाड्या रेल्वे स्थानकांमध्ये उभ्या। दिवाणखवटी स्थानकाजवळ रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत। मुंबई नाशिक महामार्गावरचं उड्डाणपुलाचं रखडलेलं काम आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहन चालकांसह परिसरातले नागरिक त्रस्त। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू। बोरघर बसस्टॉप जवळ नदीचं पाणी महामार्गावर आल्यानं काही काळ रस्ता झालेला बंद। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाणी साचलं। मुंबईकडे येणाऱ्या लेनवर गुडघाभर पाण्यातनं मार्ग काढण्याची वाहन चालकांवर वेळ। कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरचा रायता पूल वाहतुकीसाठी बंद। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। 24 तासात 68,000 दशलक्ष लिटरची भर। धरणातला पाणीसाठा 29.73%वर। 24 तासात 18 दिवसांचा पाणीसाठा जमा। पुण्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी। पावसामुळे ठाण्यातल्या उपवन तलाव परिसरात झाड कोसळलं तर एका व्यक्तीला किरकोळ दुखापत। एक दुकान तसंच पथदिव्याचं किरकोळ नुकसान। नागपूरमध्ये पाऊस। नाग नदी लगतच्या तुळशीबाग स्वामी समर्थ केंद्राची संरक्षक भिंत कोसळली। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने एका कंटेनरने दिली 6 ते 7 वाहनांना धडक। अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी। अपघातामुळे काही काळ निर्माण झाली होती वाहतूक कोंडी। मुंबई आग्रा महामार्गावर विल्लोळी गावानजीक कार आणि ट्रकचा अपघात। उभ्या कंटेनरला कारची धडक। कारमधील 2 ते 3 जण जखमी। एक गंभीर असल्याची माहिती। पालघर जिल्ह्यातल्या वाडा भागात पावसाची तुफान बॅटिंग। पुराच्या पाण्यामुळे वाडा मनोर राज्य महामार्गावर रुग्णवाहिका अडकली। स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला बाहेर काढलं। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल। उद्यापासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वन विभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाचा काळ घालवणार। मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। चौकशीसाठी गेलेल्या पौंड पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कुठलाही प्रतिसाद नाही। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात। गाडीला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावल्याप्रकरणी कार पोलिसांच्या ताब्यात। वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहाने ज्या गाडीने अपघात केला त्या गाडीवर याआधी भरधाव वेगाने कार चालवल्यानं पोलिसांनी 2 वेळेस चलन पाठवल्याची बाब समोर। अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडलं। 9 वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू तर 3 गंभीर जखमी। सायन्स कोर मैदानासमोरची घटना। घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड। डोंबिवलीत चोरी करण्यासाठी आलेल्यांच्या हातात तलवारी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। आजदेपाडा आजदेगाव आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस। काही टवाळखोरांकडे 5 ते 6 वाहनांची तोडफोड। घटना सीसीटीव्हीत कैद। वसईच्या मीरा रोड आणि नालासोपारा येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपीला 17 वर्षांनंतर बेड्या। आरोपी जनार्दन वाघमारेला हिंगोलीच्या भांडे गावातून अटक। आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची समिती स्थापन। विठ्ठल भक्तांच्या सोयी सुविधांवर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, तानाजी सावंत यांची समिती ठेवणार लक्ष। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी। 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार। देशभरातल्या 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू असणार। प्रवाशांना 30,000 पर्यंत अनुदान मिळणार। गणेशोत्सवातही नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा। राज्यातल्या 1,70,82,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ। 15 ऑगस्ट पासून लाभार्थ्यांना शिध्याचं वितरण। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना। पंढरपुरात महामंडळाचं मुख्यालय असणार। शासनाकडून महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद। बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत। जनसन्मान मेळाव्यातनं छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा। बारामतीमध्ये मंत्री छगन भुजबळ आरक्षणावर बोलल्यावर मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी। अपयशाने खचून जायचं नसतं। विधान परिषद निवडणुकीत महायुतीने 9 जागा जिंकल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। बारामतीत जनसन्मान मेळाव्यामध्ये भर पावसात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण। विधानसभा निवडणुकीआधी अनेक हौशे नवशे गवशे तुम्हाला आश्वासनं देतील, त्यांना भूलू नका, अजित पवारांचं वक्तव्य।
लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सुरू राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. लाडकी बहीण योजना सर्व जाती धर्मांच्या भगिनींसाठी. अजित पवारांचं वक्तव्य. बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवला. दूध भुकटीवर 30 रुपये प्रति किलो अनुदानही दिलं. शब्दावर विश्वास ठेवा. अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. आरक्षणाबाबत सरकार काम करत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात कटुता निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी शांतता पाळणं गरजेचं. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेस कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक. जागा वाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांसंदर्भात होणार निर्णय. राज्यातल्या नेत्यांसह दिल्लीतील केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्निथला उपस्थित राहणार. विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली. गद्दार आमदारांची ओळख पटली. दोषींवर कारवाई होणार. अनिल देशमुखांची माहिती. गद्दारी करणाऱ्या आमदारांना पक्षामध्ये कुठेही स्थान नाही. काही काँग्रेस आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला. विधान परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई होणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. त्या आमदारांवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवलाय. वडेट्टीवारांची माहिती. जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन. महाराष्ट्रातील वाघ लवकरच राजस्थानला जाणार. राज्यातले 19 वाघ राजस्थानला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण. या वाघांच्या बदल्यात राजस्थानकडून गिधाड, सारस, माळढोकसह इतर प्राणी मिळण्याची शक्यता. नाशिकच्या कळवण तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचाला अटक. सरपंचाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी अटक. नागपूरच्या धरमपेठेतील एका ब्युटी सलूनमध्ये देहव्यापार करणाऱ्या 2 महिलांना अटक. 3 पीडित युवतींची सुटका. वेस्ट हायकोर्ट मार्गावरील आनंद भंडार बिल्डिंगमधील नेचर ब्युटी सलूनमध्ये सुरू होता देहव्यापार. म्हाडाच्या 7,500 घरांसाठी लवकरच सोडत. मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरमधल्या घरांचा समावेश. पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा तुझं.